आता आपल्या मेन विषयाकडे येऊयात. आतापर्यंत जेवढ्या लोकांना माहिती आहे स्वामी समर्थांविषयी, तर एवढंच माहिती आहे की अक्कलकोटमध्ये त्यांचं स्थान आहे आणि तिथे ते होते बराच काळ, म्हणजे त्यांचं वास्तव्य तिथे होतं. पण त्याच्या आधी स्वामी कुठे असायचे? बरोबर. याला लागूनच मी आता गुरु लीलामृत मधलेच काही दाखले सांगतो यामध्ये, आणि मला हे अतिशय छान वाटतात. म्हणजे हे स्मरण करायलाही वाचायलाही वारंवार मला फार छान वाटतं. यामध्ये पहिलं आपण एक दाखला घेऊ, तो वामन बुवा वैद्य म्हणजे वामोरीकरांच्या गुरु लीलामृतामधला. यामध्ये आता हा जो ग्रंथ आहे हा देखील गुरु शिष्य संवाद आहे. तर तो गुरु शिष्य संवाद कसा लिहिलाय, तर यामध्ये त्यांनी असं नमूद नाही केलंय की गुरु कोण आहे किंवा शिष्य कोण आहे. गुरु शिष्यांमध्ये संवाद चाललाय आणि मग त्यामध्ये त्यांनी बरेचसे वेदांमधले आणि उपनिषदांमधले दाखले घेतलेले आहेत. हे अतिशय सुंदर आहेत. थोडं नवीन व्यक्तीला थोडा कंटाळा येऊ शकतो, पण छान वाटतं ते वाचायला ऐकायला देखील. आणि मग नंतर मग स्वामींच्या लीला प्रत्येक अध्यायाला त्यांनी घेतलंय. याच्यामध्ये मला आठवतं की ते दाखला असा आहे, वामन बुवांचे वडील ते जे होते ते एकदा द्वारकेला होते, आपलं द्वारका गुजरात मधलं. द्वारकेला असताना त्यांच्या कानावर अशी वार्ता आली की तिकडे भुऱ्या बाबा नावाचे एक सद्गृहस्थ आहेत. म्हणजे ते देखील संत पदालाच पोहोचलेली अशी एक व्यक्ती होती, भुऱ्या बाबा. तर भुऱ्या बाबांच्या घरी नरसिंह मुनी नावाचे कोणतरी एक मोठे महाऋषी आलेत, असं त्यांच्या कानावर वार्ता आली. मग ते म्हणाले आपण अशी संधी कशाला सोडायची. मग ते त्यांच्या दर्शनासाठी गेले. तर तिथे ते दर्शनाला गेल्यानंतर ते म्हणजे ती तेजपुंज मूर्ती, म्हणजे त्या व्यक्तीला जेव्हा मूर्ती म्हणजे आपण उपमा दिली, पण ते व्यक्ती आपण जेव्हा म्हणतो तर त्यांना बघून ते अवाक झाले, कारण त्यांचं तेज एवढं जास्त होतं की त्यांच्यामधून प्रकाश बाहेर पडत होता. तर तेच अर्थात आपले परमात्मा श्री स्वामी समर्थ. त्यांनी त्यांच्याकडे कृपा कटाक्ष टाकला आणि ते बघत राहिले. वामन बुवांचे वडील स्वामींकडे बघत राहिले. स्वामी त्यांना म्हणाले की काय बघतोस, आपण पहिल्यांदा नाही भेटलोय, आपण तिसऱ्यांदा भेटलोय. ते म्हणाले आपण तिसऱ्यांदा कसे भेटलो. त्यांनी स्वामींनी स्वतः त्याचे दाखले दिलेले आहेत. त्यामध्ये पण असं सांगितलंय की वामन बुवांच्या आजी म्हणजे वामन बुवांच्या वडिलांची आई यांच्याबद्दल त्यांनी सांगितलं की जेव्हा तू तुझ्या आईला घेऊन काशीला चालला होतास त्यावेळेला तुझ्या आईला चालताना मी आधार दिला होता. हे काय भाग्य असेल त्यांचं. आणि दुसरा दाखला त्यांनी असा सांगितला की जेव्हा तू अडचणीत होतास, तुझा एक विशिष्ट काय अडचण, आता अडचणीबद्दल काही उल्लेख नाहीये, पण एक विशिष्ट तुझं काय एक संकट होतं तुझ्यासाठी आयुष्यामधलं, त्यावेळेला तू विश्वनाथ नावाच्या एका ब्राह्मणाच्या घरी होतास. तर तिकडे तू आलास त्यावेळेला मी तुला त्याच्या घरी दर्शन दिलं. आणि मग त्यांना हे दोनही दाखले आठवले. मग तेव्हा त्यांनी ओळखलं नव्हतं परमात्मा श्री स्वामी समर्थांना आणि त्यांना हे दाखले आठवले. मग स्वामींनी स्वतःहून मग सांगितलं, अगदी म्हणजे त्यावेळेला एक त्यांचं स्मित हास्य करून अगदी आनंदाने असं सांगितलं की तुला 3 मुलं, तुझा सगळ्यात मोठा मुलगा वेणी माधव याला मी दक्षिण देशी यवन प्रांती दर्शन देईल, स्वतःहूनच सांगितलं. आणि तुझा दुसरा द्वितीय मुलगा विश्वनाथ याला कर्नाटक या प्रांती मी दर्शन देईल. मग याबद्दल देखील पुढे मी छोटासा एक उल्लेख करेल. फक्त आपला तसा म्हणजे दाखला हळूहळू करून मिळू दे, म्हणजे थोडस करत म्हणजे असं काय म्हणतात ना, लिंकिंग करत आपण बोलू. तिसरा मुलगा तुझा म्हणजेच वामन बुवा ज्यांनी हा ग्रंथ रचला, तर तो गुरु संप्रदाय प्रवर्तक होईल. हे अतिशय खूप मोठं पद झालं. आणि ब्रह्मनिष्ठ होईल, त्याला तो ब्रह्मज्ञानी होईल आणि माझ्या लीला चरित्राचे वर्णन करेल असं त्यांनी सांगितलं. म्हणजे काय भाग्य असेल बघा. तर हे प्रसंग मला खूप छान वाटतात. म्हणजे हा वामन बुवांचा गुरु लीलामृतामधला हा दाखला आहे. दुसरा जो दाखला आहे त्याच्यामध्ये आनंद भारती म्हणजे परमात्मा स्वामींचे शिष्य आनंद भारती यांच्याबद्दलचा एक दाखला येतो. त्यांचे शिष्य गोपाळराव विद्वंस. तर हा देखील गुरु शिष्य संवाद आहे, पण इथे ऍक्च्युअल गुरु शिष्य संवाद आहे. यामध्ये गुरु म्हणजे आनंद भारती आणि शिष्य म्हणजे गोपाळराव विद्वंस, या दोघांमध्ये संवाद आहे. मग या संवादात्मक हा ग्रंथ आहे 21 अध्यायांचा गुरु लीलामृत. हा देखील अतिशय सुंदर आहे. यामध्ये त्यांनी सांगितल्याप्रमाणे म्हणजे सगळं ते गोपाळराव विद्वंसांनी लिहिलेलं आहे. यामध्ये असं होतं की आनंद भारती हे सगळे दाखले त्यांना सांगत असतात. एक अध्याय विशिष्ट म्हणजे मला ही गोष्ट का नमूद करावीशी वाटते ते मला माहित नाही, पण कदाचित एक भक्त म्हणून किंवा एखाद्या सद्गुरूचा शिष्य म्हणून
आपल्याला ह्या गोष्टी किती जास्त अप्रूप वाटू शकतात आणि ह्या गोष्टी आपल्याला ऐकल्यानंतर किती समाधानकारक वाटू शकतात त्याबद्दल मला असं वाटतं, मला जसं वाटतं तसं समोरच्यांना वाटेल. म्हणून मी एक सांगतो की हा जो ग्रंथ आहे गुरुलीलामृत, हा गोपाळराव विद्वंस लिहित असताना 15व्या अध्यायापर्यंत लिहिणं चाललं होतं. त्यावेळेला आनंद भारती सगळं सांगत होते आणि आनंद भारतींना अचानकपणे हे लक्षात आलं की आता त्यांना समाधी घ्यायची आहे, समाधी घ्यायला लागणार आहे असं त्यांना लक्षात आलं. तर त्यांनी मग त्यांचे शिष्य गोपाळराव विद्वंसांना सांगितलं की आता मला जावं लागणार आहे आणि मग मी आता काही दिवसात देहत्याग करेल. तर गोपाळराव विद्वंसांना अतिशय म्हणजे कदाचित त्यांना ह्यामुळे वाईट वाटलं की आपले सद्गुरू आपल्याला सोडून जाणार, हे तर वाईट वाटलं असेलच, शिवाय ग्रंथकाम आपलं अर्धवट राहिलंय. पण एखादे हे जे विभूती असतात, मी म्हणतो की जे परमात्मा स्वामींचे साक्षात साक्षात त्यांना संगत लाभणं, स्पर्श लाभणं, अनुग्रह लाभणं आणि त्यांचे स्वतः शिष्य होणं म्हणजे केवढं मोठं पद आहे बघा. की त्यांनी आनंद भारतींनी असं सांगितलं की तू काळजी करू नकोस, मी जरी गेलो तरी मी स्वप्न दृष्टांतांमध्ये मी तुला काही गोष्टी सांगत राहील आणि मग इथून पुढचा अध्याय पूर्ण होईल. म्हणजे 16व्यापासून ते 21व्या अध्यायांपर्यंत हे गोपाळराव विद्वंसांना त्यांनी स्वप्न दृष्टांतात सांगितलेलं आहे आणि तुम्ही वाचत असताना देखील तुम्हाला हे लक्षात येईल की किती ते स्वप्न दृष्टांत म्हणू किंवा ते काय म्हणू आपण सूक्ष्म देहाची अनुभूती असेल म्हणू, ती किती डीप मध्ये असेल बघा की त्या गोष्टीचा आपल्याला स्पष्ट असं जिवंतपणा जाणवतो. मी या गोष्टी का म्हणतोय, का सांगतोय, बऱ्याच लोकांचं असं असतं ना की जर समजा तुम्ही तुमचे अनुभव सांगितले तर हे खोटं आहे असं, म्हणजे उघड असं लोकांची सवय असते, असं बोलायचं असतं, खोटं आहे. पण नाही, ज्याच्या त्याचा भाग आहे. अर्थातच आपण एखादा गोड पदार्थ अनुभवला किंवा आपण त्याची चव घेतली तर आपण ती चव घेतली ही शब्दांनी समोरच्यांना सांगता येत नाही. खरं. तर त्यातलाच हा भाग आहे. तर ज्यांनी कोणी तुमच्या आराध्य दैवताचं किंवा तुमच्या सद्गुरूंचा तुम्हाला अनुग्रह लाभलाय, तुमच्या सद्गुरूंनी जरी देह ठेवलाय, बऱ्याच जणांच्या स्वप्नांमध्ये त्यांचे सद्गुरू त्यांना दर्शन देत असतात. तर मला सगळ्यांना असं सांगणं आहे की आपण किती भाग्यवान आहोत, त्याबद्दल आपण एका पद्धतीने पॉडकास्ट मार्फत संभाषण करत आहोत. तर त्यातलाच हा एक भाग आहे. आणि आपण जे म्हटलो जसं की आता चरित्र तर हे दोन मी जास्त रेफर करतो. त्या व्यतिरिक्त आता तुमचा जो प्रश्न आहे की स्वामींनी एंट्री कशी केली, आता याबद्दल अक्कलकोट मधल्या लीला आपण बऱ्याचशा ऐकल्या असतात, पण मी जाणीवपूर्वक माझी अशी आज इच्छा आहे की अक्कलकोटमध्ये येण्यापूर्वी काय काय झालं, लीला कशा झाल्या आणि वेगवेगळ्या ग्रंथांमध्ये त्यांचे कसे कसे संदर्भ सापडतात, आपण त्या सगळ्याच संदर्भांबद्दल आज बोलण्याचा प्रयत्न करू. जेवढे माझ्या माहितीतले तेवढं तर नक्कीच आपण संभाषण आपण प्रयत्न करू या सगळ्याबद्दल. स्वामींबद्दल म्हटलं तर ते कुठे होते असं म्हटलं तर त्याबद्दल बऱ्याचशा त्रोटक माहिती आहेत की म्हणजे अगदीच स्वामी ह्याच स्थानामध्ये निश्चित होते वगैरे असं नाही सांगता येणार. स्वामींना त्याबद्दल कोणी विचारायचं म्हटलं तर कोणामध्ये हिंमत नव्हती आणि अर्थातच स्वामी हे खूप कमी बोलायचे, नाहीतर सांकेतिक भाषेत बोलायचे. मिलिंद माधवांचं एक श्लोक मला तो खूप छान वाटतो म्हणायला, मी तो एक उल्लेख करतो या सगळ्याचा. स्वामींचे बोलणे थोडे जणू काय कठीण कोडे, अर्थ काढावे तितुके थोडे, त्यात भविष्य असे भरलेले. त्यामुळे हे अगदी लागू होतं स्वामींच्या बाबतीत म्हटलं तर. आणि सगळ्या ग्रंथांमध्ये या सगळ्याचा उल्लेख येतो. आणि स्वामींबद्दलच आपण बोलतोय म्हणून परत अर्थातच स्वामींना आपण नमन करून हेच म्हणू की दत्तात्रया तुम्ही निराकार निर्गुण, नरदेह तरीही केला धारण, सकळ भूप्रदेश केला पावन आपल्या चरणस्पर्शाने. तर आपल्या चरणस्पर्शाने जे जे काही भूप्रदेश त्यांनी पावन केले त्याबद्दलही मी काही उल्लेख करण्याचा प्रयत्न करेल यामध्ये. तर अर्थातच आता आले कुठून म्हटल्यापेक्षा आता आपण ना 3 ग्रंथांचं संमिश्र सार थोडासा फास्ट आपण जाणण्याचा प्रयत्न करू. श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत अर्थात आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, यामध्ये एक छोटासा प्रसंग येतो. असे 3 टोटल प्रसंग आहेत, त्यातला एक मला छान वाटतो ना, आठवतो चांगला प्रकर्षाने, की श्रीपाद स्वामींनी जेव्हा जे लहान होते त्या काळात आणि तेव्हा बापनाचार्युलू यांच्या भुवर मध्य म्हणजे बरोबर 2 भुव्यांच्या मध्ये अंगठ्याने स्पर्श केला तर त्यावेळेला त्यांना समाधी लागली. आणि मग समाधीमध्ये त्यांनी काय काय पाहिलं तर सगळ्यात पहिलं त्यांना हे दिसलं की सुमती महाराणी या महालय अमावस्येच्या दिवशी त्यांच्या दारात अतिथी आलेत म्हणून मग त्यांनी भिक्षा वाढली आणि तो जो अतिथी आहे तो भयंकर नाद गर्जना होतील असा हसला
आणि तो मग दिसला, तो दत्तात्रय स्वरूपामध्ये परिवर्तित झाला, तो म्हणजे दत्तात्रय. बर आणि दत्तात्रयांचं त्यांना दर्शन झालं. दत्तात्रयांनी मग त्यांना वरदान दिलं की मी तुमचा पुत्र म्हणून जन्माला येईल, हे अवतरित होईल. हा मग ते ज्योती रूपाने श्रीपाद श्रीवल्लभ स्वरूपात अवतरित झाले. मग ते 16 वर्षांचे झाले. 16 वर्षांचे झाल्यानंतर मग त्यांनी गृहत्याग केला. मग ते कुरवपूरला गेले. अवतार कार्य त्यांचं तिकडे संपुष्टात कसं आलं तर ते कृष्णा नदीवर चालत चालत अंतर्धान पावले. आणि त्यानंतर मग त्यांना हे दिसलं की एक त्यांच्यासारखे दिसणारे म्हणजे बापाने चार्लून सारखेच दिसणारे एक यती किंवा आपण म्हणू संन्यासी, उंच आणि अगदी ताठ मानेने चालणारे, त्यांच्या मोठ्या शिष्यगणांसहित ते दंड धारण करून चालतायत असे त्यांना दिसले. तसं एखादा कॅमेरा आपण झूम करावा त्या पद्धतीने या सगळ्याचं लेखणी म्हणजे या पद्धतीने त्याचं वर्णन येतं. आणि त्यावेळेला स्वामींनी त्यांच्याकडे म्हणजे बापा बघतात हे सगळं, त्यांच्याकडे नजर रोखून त्यांना सांगितलं काय बघता, याला नृसिंह सरस्वती हे रूप म्हणतात. हा अवतार म्हणजे ह्या अवताराला नृसिंह सरस्वती असं म्हणतात. मग ते कसं त्यांनी लीला वैभव त्यांनी धारण केलं आणि मग त्यांनी 80 वर्ष पूर्ण ते म्हणजे त्यांचं अवतार कार्य चाललं. मग त्यानंतर त्यांनी त्यांचे जे वस्त्र होते ते कृष्णा नदीवर ठेवले. मग ते त्यावरती बसले. हे गुरुचरित्र देखील उल्लेख येतो. आणि मग ते मग कर्दळी वनात गेले. कर्दळी वनात महाऋषी महायोगी अनेक वर्षांपासून त्यांची वाट बघत होते. मग 300 वर्ष त्यांनी तिकडे तप केलं. मग त्यातून त्यांच्याकडे वारुळ तयार झालं. मग ते त्यातून बाहेर आले. परत बापा नारायणकडे त्यांनी नजर रोखून सांगितलं की काय बघता, या रूपाला श्री स्वामी समर्थ असं म्हणतात. मग परत त्याचं वेगळं अवतार कार्य झालं. मग त्यानंतर त्यांनी अक्कलकोटमध्ये प्राणत्याग करून मग तो प्राण इकडे श्रीशल्यमच्या आपण काय म्हणतो पहिला वटवृक्षात गेला. वटवृक्षातून मग श्रीशल्यमच्या शिवलिंगामध्ये गेला. आणि मग तिथून मग आकाशवाणी त्यांना झालेली आठवली की बापा नार्या तू अतिशय भाग्यवान आहेस वगैरे. त्यामध्ये उल्लेख तर अतिशय सुंदर आहे. तर यामध्ये आपल्याला हे लक्षात येतं की स्वामी नक्की कुठून आले हे आपल्याला लक्षात येतं. गुरुचरित्रामध्ये देखील हे वर्णन येतच की ते कर्दळी वनात गेले. मग कर्दळी वनात येताना ते श्री स्वामी समर्थ या अवतारात आले. एक भजन आहे, तुम्ही अतिशय म्हणजे मला खूप आवडतं ते भजन, तुम्ही ऐकलंही असेल. जगत वंद्य अवधूत दिगंबर दत्तात्रय गुरु तुम्हीच ना. विठाबाई ज्या होत्या, विठाबाई जोगन म्हणायचे, त्यांना म्हणायचे, त्यांनी लिहिलेलं हे भजन आहे. त्यामध्ये देखील एक उल्लेख येतो, कर्दळी वनीचा बहाणा करुनी गाणगापुरी स्थित गुरु तुम्हीच ना. बर हा देखील एक मी उल्लेख आता काही वेळात करेन. गोपाळराव विद्वंस यांनी लिहिलेलं जे गुरु लीलामृत जो ग्रंथ आहे त्याच्यामध्ये कशाचा उल्लेख झाला आणि कसा आहे ते मी थोडं सिक्वेन्स नुसार सांगतो. आणि खूप छान वाटतं आपण ते बघताना ऐकताना. तर सगळ्यात पहिले त्यांनी काय सांगितलं की नृसिंह सरस्वती कर्दळी वनात गेले. तिथे त्यांनी समाधी अवस्थेत त्यांनी प्रवेश केला, पद्मासन धारण केले, ज्ञान मुद्रा केली आणि मग त्यांनी म्हणजे समाधीमध्ये प्रवेश केला. तर हेच मगाशी म्हणजे उल्लेख केला, कर्दळी वनीचा बहाणा करून गाणगापूर स्थित तुम्हीच ना. म्हणजे आता हे उल्लेख कसा येतो बघा की भक्तांनी स्मरण करताच ते गाणगापुरी प्रकट व्हायचे. असं हे गोपाळराव विद्वंस यांनी लिहिलेल्या गुरुचरित्रामध्ये गुरु लीलामृतामध्ये याचं वर्णन येतं. मग ते यवन राज्याने यवनांचं राज्य वाढायला लागलं, म्लेंछ लोकांचं राज्य वाढायला लागलं. मग त्यामुळे धर्माला ग्लानी यायला लागली. मग त्यांनी त्यामुळे त्यांनी त्या स्थानाचा त्याग केला. आणि मग त्यानंतर ते कर्दळी वनात त्यांनी समाधी त्यांची सोडून त्या स्थानाचा त्याग करून ते कलकत्त्याला आले. कलकत्त्याला काली मंदिरामध्ये ते काही वेळ थांबले. काही जण म्हणतात कालीचं दर्शन घेतलं, काही जण म्हणतात ते फक्त मंदिरात थांबले होते. आणि मग तिथून मग ते गंगेकाठी आले. गंगेकाठी आल्यानंतर एका वटवृक्षाखाली, काहींचं म्हणणं आहे की पिंपळ वृक्षाखाली, तिकडे त्यांनी समाधी धारण केली. मग तिकडे पद्मासन आणि ज्ञानमुद्रा धारण केली. तिकडे त्यांनी समाधीत प्रवेश केला. मग त्यांच्याकडे वारुळ तयार झालं आणि मग तिकडे लाकूड तोड्या आला. त्या लाकूड तोड्याच्या हातून कुऱ्हाड पडली. मग ती वारुळ तुटलं ते स्वामी त्यातून बाहेर आले. आणि जो लाकूड तोड्या होत्या त्याने माफी वगैरे मागितली. स्वामींनी त्याला माफ केलं, अभयदान दिलं आणि त्याला सोडवलं. एक गाणं देखील आहे बरं काय याबद्दल, उद्धवाने उद्धार हो केला, माणसाचा पुण्यात्मा झाला. तोची एक समर्थ नावाचा एक मूवी आहे श्री स्वामी समर्थांवरती केलेला. त्यामध्ये देखील ह्या एक प्रसंग असा दाखवलेला आहे. आणि सुंदर वाटतं हे सगळं बघायला, कारण प्रत्येकाचा आपल्या श्रद्धेचा भाग आहे. अतिशय सुंदर वाटतं. लाकूड तोड्याला अभयदान दिल्यानंतर ते मग काशी क्षेत्री गेले. काशीवरनं गंगोत्रीला गेले, गंगोत्री यमुनोत्री. मग हरिद्वारला गेले, मग बद्रीनाथ केदारनाथला गेले. तिथून देवल ग्राम जे एक ग्राम आहे म्हणजे
गाव आहे उत्तर भारतातलं, तिकडे त्यांनी स्वतःच्या पादुका स्थापन केल्या. बर. आणि मग त्यानंतर ते गोदावरी तटी आले. गोदावरी तटी आल्यानंतर मग ते हैदराबादला गेले. हैदराबादला त्या काळात भागानगर म्हणायचे. भागानगर पूर्वीचं नाव म्हणजे पुरातन नाव त्याचं भाग्यनगर असं म्हणतात, भाग्यनगर. मग त्यानंतर ते राजूरला आले. राजूर हे महाराष्ट्रातलं एक स्थान आहे. तिकडे त्यांनी स्वतःचा मठ स्थापन केला. त्यावेळेला त्यांना चंचल भारती म्हणायचे त्या स्थानी, म्हणजे राजूर स्थानी पण, आणि उत्तर भारतातही काही ठिकाणी त्यांना चंचल भारती म्हणायचे. आणि मग ते कृष्णपुरी उडुपी या ठिकाणी आले आणि त्यानंतर ते मंगळवेढ्यात आले. म्हणजे मंगळवेढा हे आपलं महाराष्ट्रातलं स्थान. मग इथे मग त्यानंतर ते स्थिर झाले. हे झालं गोपाळराव विद्वांसांनी सांगितलेलं. आता वामन बुवा वामोरीकर यांनी सांगितलेलं जे स्थान आहे त्याबद्दल, त्यामध्ये उल्लेख असा येतो की सगळ्यात पहिले ते हरिद्वारला आले. हरिद्वार पासून मग सुरू होतो. मग हरिद्वार, त्यानंतर मग ते कृष्ण त्रिविक्रमला आले. मग तिकडून मग ते द्वारकेला आले. मग जुनागड गिरनारला आले आणि मग हनुमानधारीला आले. मग जगन्नाथपुरी, रामेश्वरम, आंबेजोगाई, मोहोळ अशा ठिकाणी आले. शके 1757 ते मंगळवेढ्याला आले असं त्यांचं म्हणणं आहे. मंगळवेढ्यावर मध्ये आल्यानंतर म्हणजे महाराष्ट्रात ते 12 वर्ष राहिले. त्यानंतर शके 1775 ते पंढरपूरला गेले. मग पंढरपूरवरनं परत मोहोळला गेले. मोहोळला परत 5 वर्ष त्यांनी निवास केला आणि त्यानंतर मग ते अक्कलकोटला आले. असे वामन बुवा वामोरीकरांच्या ग्रंथानुसार येतं. आता माझं असं म्हणणं आहे की अर्थातच या सगळ्याचे जरी दाखले विरोधाभास दाखवत असले तरी यामध्ये असंही घडू शकतं की ते स्थूल काय आणि सूक्ष्म काय दोन्ही रूपाने सगळीकडे वावर करू शकतात. अर्थात आपण कित्येक दाखले असे पाहिले असतील, ऐकले देखील असतील. म्हणजे थोडासा वेगळा विषय, पण नंतर पण मी या मूळ विषयावरती येतोच की कित्येक संतांबद्दल तुम्ही ऐकलं असेल. अगदी एकनाथ महाराज आहेत, अजून माणिक प्रभू आहेत, बरेच संतांबद्दल तुम्ही ऐकलं असेल की अजून शंकर महाराज आहेत, आपले साईबाबा आहेत. तर यांनी एकाच वेळेला अनेक ठिकाणी दर्शन दिलं होतं. त्यांच्या शिष्यांना भेटले, त्यांच्या घरी जाऊन संवाद साधला, त्यांच्या घरातलं अन्न ग्रहण केलं. एकाच वेळेला अनेक ठिकाणी ते त्या वेळेला ते करू शकले. तर आता आपण परमात्म्याबद्दल बोलतोय. म्हणजे परमात्मा स्वामींना ह्या सगळ्या गोष्टी नक्कीच अशक्य नव्हत्या. तर हे सगळं काही खरं आहे, आपण सगळ्याला खरं मानतोय आणि ही सगळी परमात्मा स्वामींची लीला आहे, त्यांची योजना आहे. त्याच व्यतिरिक्त तसं मगाशी मी मिलिंद माधव यांचा उल्लेख केला. मिलिंद माधव जे आहेत त्यांनी त्यांच्या पोथीमध्ये एक सिक्वेन्स फॉर्मॅटमध्ये एक छान वर्णन केलेलं आहे. ते मला अतिशय आवडतं. तर तुमची अनुमती असेल तर मी सगळं सांगतोच. म्हणे उत्तर भारती एका स्थानी घनदाट कर्दळीच्या वनी स्वामी प्रकटले वारुळा तुम्ही लाकूड तोड्याच्या निमित्ताने. कुऱ्हाडीचा घाव बसून त्याचा राहिला कायमचा व्रण आगळीची अवतार खुण प्रत्यक्ष पाहिली सर्वांनी. स्वामींना जे घाव झाले होते ते सगळ्यांनी प्रत्यक्ष पाहिली सर्वांनी. एका भक्ताने केला प्रश्न स्वामी तुमची जात कोण, तेव्हा दिले उत्तर छान स्वमुखेच समर्थांनी. मी यजुर्वेदी ब्राह्मण माझे नाव नरसिंह भान काश्यप गोत्र राशी मीन ऐसे स्वामी म्हणाले. खरे खोटे देव जाणे बरे नाही खोलात शिरणे ईश्वरी करणीची कारणे आपण काय शोधावी. अजून एक आहे दत्तात्रया तुम्ही निराकार निर्गुण नरदेह तरीही केला धारण सकळ भूप्रदेश केला पावन आपल्या चरण स्पर्शाने. मी ह्याचा परत उल्लेख यासाठी करतो की अर्थातच दत्तात्रयांनी जसं पहिला अवतार जो दत्तात्रय स्वतः दत्तात्रय त्रिदेव एकत्रित झाले, परब्रह्म साक्षात अवतरित झाले. तर हे देखील अविनाशी तत्व. तर हे सगळीकडे पायी त्यांनी भ्रमण केलं. आपण श्रीपाद श्रीवल्लभ अवतारात देखील त्यांनी काय केलं तर शेवटच्या अध्यायांमध्ये तुम्ही बघाल की बऱ्याच ठिकाणी त्यांच्या भक्तांना त्यांनी किंवा मधल्या अवतारात देखील वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी त्या देवतेच्या स्वरूपात त्या देवतेच्या जागी श्रीपादांनी दर्शन दिलं. आणि शेवटच्या अध्यायांमध्ये बघा की ते हिमालयात आणि इतर ठिकाणी देखील जाऊन आले, अगदी परग्रहावर देखील जाऊन आले. नृसिंह सरस्वती अवतारात देखील बघा की ते बऱ्याच ठिकाणी त्यांनी पायी भ्रमण केलं आणि श्री स्वामी समर्थ स्वरूपात देखील त्यांनी हेच झालं हे दाखवलं. म्हणजे मला हे कॉमन फॅक्टर्स सांगायचे होते या सगळ्यांचे. स्वामी सूत जे स्वामींचे शिष्य होते जे आणि स्वामींचे मानसपुत्र देखील होते स्वामी सूत यांनी देखील याबद्दलचं जे वर्णन केलंय तर त्यांच्या काही ग्रंथ किंवा त्यांचे जे काही लेखणी आहे त्यामधले मी काही माझ्या वाचनात आलं की चैत्र शुद्ध द्वितीया म्हणजे आणि काय गंमत आहे बघा, गुढीपाडव्यानंतरचाच दिवस हा स्वामी प्रकट दिन असा साजरा केला जातो. हा प्रकट दिन जो आहे तो स्वामी सुतांनी इनिशिएटिव्ह घेतला त्यामुळे हा प्रकट दिन साजरा होतो. तर त्यांनी स्वामींची जेव्हा काही संवाद साधले, स्वामींनी त्यांना काही गोष्टी सांगितल्या, इन्फॉर्मेशन त्यांना काही प्रोव्हाइड केली, त्यानुसार ही तिथी म्हणजे स्वामी प्रकट दिन साजरा केला जातो. तर स्वामी प्रकट दिन चैत्र शुद्ध द्वितीयेला त्याबद्दल असं सांगतात स्वामी सुतांनी लिहिलेलं आहे की उत्तर भारती
हस्तिनापूर पासून 12 कोस अंतरावरती तिकडे छेली खेडे ग्राम नावाचं ग्राम आहे. तर तिकडे स्वामी प्रकट झाले. तर तिकडे एका पिंपळ वृक्षाच्या समोर, किंवा आपण म्हणू की तिकडे एक मंदिर होतं, गणपतीचं देवळीसारखं एक मंदिर होतं. त्याच्या समोर वटवृक्ष होता. त्या वटवृक्षाच्या खाली पायथ्यापाशी किंवा मुळांपाशी तिकडून स्वामी 8 वर्षाच्या बालकाच्या रूपात बाहेर आले, असा त्यांचा दाखला येतो. तर त्या पद्धतीने मग त्यांनी, स्वामींचेच अजून एक शिष्य होते नाना रेखी, त्यांची समाधी आहे अहिल्यानगर, म्हणजे त्याला आपण आधी अहमदनगर म्हणतो, तिकडे महाराष्ट्रातलं स्थान, तिकडे त्यांची समाधी देखील आहे आणि त्यांच्या वंशज देखील आहेत. तर ते देखील स्वामींचे शिष्य आणि ज्योतिष पारंगत, विद्या वाचस्पती. तर त्यांनी स्वामींची पत्रिका बनवली. स्वामींची पत्रिका बनवली त्यामध्ये बघा, त्यामध्ये असा उल्लेख येतो, चैत्र शुद्ध द्वितीया किंवा चैत्र शुक्ल द्वितीया, गुरुवार, अश्विनी नक्षत्र. अश्विनी नक्षत्र म्हणजे काय, तर मेष रास येते. आणि जसं आता मगाशी मी मिलिंद माधवांचं सांगितलं, तर त्यामध्ये ते म्हणतात, स्वामी म्हणतात की मी यजुर्वेदी ब्राह्मण, माझे नाव नरसिंह भान, काश्यप गोत्र, राशी मीन. तर मीन म्हणजे त्यांचं म्हणणं होतं की कदाचित वेगळ्या नक्षत्र पण असू शकतात, पण तो दाखला बघितला तर रेवती नक्षत्र येतं. रेवती नक्षत्रानुसार रास मीन येते. आणि आता इथे मात्र वेगळी गोष्ट आली, इथे येतं अश्विनी नक्षत्र. अश्विनी नक्षत्र हे पहिलं नक्षत्र म्हणजे मेषरास, इथे मेषरास आली. प्रीतियोग आणि शके 1071 या दिवशी स्वामी प्रकट झाले. आता शके लिहिले, पण आता सण म्हणजे किती आहे मला लक्षात येत नाही, पण अशा प्रकारे स्वामींचं प्रकटीकरण आपण बोलण्याचा प्रयत्न केला, ह्याच मी शॉर्टमध्ये मांडण्याचा प्रयत्न केला. तसे बऱ्याच गोष्टी आहेत, बरेच मुद्दे आहेत. काही आरतीमध्ये पण असं आहे ना, छेले खेडे अवतरले ब्रह्म, बरोबर. ते मग स्वामी सुतांच्या त्याच रेफरन्सने गेले असं मला वाटतंय, त्याच रेफरन्सने झालं असावं. आणि माझं म्हणणं आहे की हे सगळंच खरं आहे, यामध्ये काही खोटं आहे किंवा कम्पॅरेटिव्ह असा भाग येतच नाही. कारण स्वामींनी जर समजा असं ठरवलेलं असावं की माझे अनेक भक्त आणि त्या सगळ्यांना मला एकत्रितच अनुभूती द्यायची आहे, पण वेगवेगळ्या टाइमलाईन मध्ये, तर त्यांच्यासाठी काय अशक्य आहे? नक्कीच आहे सगळं खरं.